नमस्कार शेतकरी बांधवांनो, लक्ष्मी क्रॉप केअर कन्सल्टन्सीमध्ये आपलं स्वागत आहे. तर ह्या प्लॉटचा एक हे सांगतो, खूप ठिकाणी स्प्राउटिंगला अडचणी येतात. तर त्यामागील मुख्य कारण मी सांगू इच्छितो. यावर्षी हीट खूप आहे. तर हीट खूप असल्यामुळे पाणी देण्याचं ज्यांच्याकडे पाणी शक्य असेल तर त्यांनी एखादा फ्लड जर दिलं छाटणीच्या नंतर काडियामध्ये टाकून आणि एक फ्लड करून घेतलं तर ते उत्तमरित्या काम करते, स्प्राउटिंगला मदत करते. हा एक हे झाला. त्यानंतर नायट्रोजनचा वापर सुरुवातीचा म्हणजे ज्यावेळेस प्लॉट छाटायचा होता त्यावेळेस बेसळमधून ॲप्लिकेशन केलेलं आहे. आणि महत्त्वाचे मुद्दे सांगू इच्छितो इथं की सपकेन करत असताना या पद्धतीने वाढ होऊ द्या. ज्यांच्याकडं जोम जास्त आहे त्यांनीच सपकेन करावी, अन्यथा ज्यांच्याकडं जोम कमी आहे, पाण्याचं किती आपल्याकडं अवेलेबिलिटी आहे त्या हिशोबाने हे करावी, सपकेन किंवा मेनकेन. आता मी सपकेनबद्दल बोलतो आहे. अशा पद्धतीचा जोम आहे आणि ज्यांच्याकडं पाणी खूप चांगल्या प्रतीने अवेलेबल आहे तर अशांनी सपकेन केलेली कधी उत्तम राहील. तर विरळणी करत असताना खालच्या दिशेने ज्या वाढणाऱ्या काड्या या सर्व काढून घ्या. विरळणी व्यवस्थित करा. साधारण लागवडीच्या अंतरानुसार सांगतो मी, 9x5ला साधारण 40 ते 36 काडी ही असलीच पाहिजेत. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की सपकेन कधी करावी. सपकेन साधारण अशी वाढ, ह्या पद्धतीची वाढ होऊन द्यावी. या थोड्याशा बगल फुटा या व्यवस्थित अशा निघायच्या अवस्थेमध्ये साधारण 1 2 3 4 5 6 आणि 7 पानांवरती सपकेन करायची. सपकेन करत असताना मजुराकडं कटाक्षाने लक्ष द्या की हा जो डोळ आहे हा तर सपकेन मारताना असं सेंटरलाच मारलं गेलं पाहिजे, असं डोळावरती नाही मारलं गेलं पाहिजे. नाही तर हा डोळ आहे जर मजुरांनी इथं जर मारलं तर हा निकामी होऊन जातो. त्यामुळे सपकेन मारताना ही एक काळजी घ्या. लेबर मागे उभे राहा. पाण्याचं नियोजन यावर्षी पाणी सपकेन जर झाली आणि पुढं जर अशी उष्णता असेल तर एखादं फ्लड ज्या ठिकाणी शक्य असेल तिथं द्या. शक्यतो ब्लॅक व्हरायट्यांना पाण्याचे ताण सहन नाही होते. आणि जे काही म्युटंट आहे थॉम्सन इतर व्हरायट्यांचे तर जिथं विगर बघून आपलं पाण्याचं नियोजन करा. ज्या कोणी शेतकरी बांधवांना प्लॉट रजिस्ट्रेशन करायचे, प्लॉट रजिस्ट्रेशन आपलं चालू आहे, तुम्हाला नंबर सांगू इच्छितो. 91 72 83 63 93 हा एक नंबर आहे. त्यानंतर 99 23 21 70 99 हा एक नंबर आहे. याच्यावरती संपर्क साधू शकता. मित्रांनो, फ्लड विषयी मी जे बोललो तर काय झालेलं आहे बघा, इथं फ्लड गेलेलं नाही. या ओळीला फ्लड गेलेलं नाही. अराउंड 1 2 3 4 5 6 7 8 झाड. आता इथून पुढं फ्लड गेलेले बघा, म्हणजे इथं पाणी भरताना आलं किंवा ते कारणास्तव इकडं नाही आलं. तर हे जे आहे ना, जे बोललो मी तुम्हाला जो मुद्दा की फ्लड किती महत्त्वाचं ज्यांच्याकडे पाणी असेल छाटणीनंतर, इथंच बघा. आता काही जोड नाही. त्यानंतर इथून पुढं फुटींचा जोम बघा. तर वातावरणानुसार आणि आपल्या येथील परिस्थितीनुसार आपल्याला वागावं लागतं. मग आपण कोणतं युनिट, कसं आहे हीट आहे तर आपण कसं आहे पाणी पितो सातत्याने, तसं टेम्परेचर मेंटेनिंगसाठी फ्लड जाणं गरजेचं असतं. हे बघा, सगळीकडं जिथं जिथं फ्लड गेलेलं आहे सगळीकडं स्प्राउटिंग चांगली आणि दणकट शेवटी निघाले. थँक्यू. थोडं सांगू इच्छितो.